राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे। आमदार अपात्रता प्रकरणाची मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रकरण मेन्शन केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची तारीख आहे। 313 क्रमांकावर सुनावणी असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता ही कमीच आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप, वृषाली, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वीच 8 नोव्हेंबर हा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस असणार आहे, कारण ते निवृत्त होणार आहेत। आपल्याला माहिती आहे, जेव्हा निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता त्याच्या विरोधात शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही वतीने याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि आमदार अपात्रता प्रकरणावर वारंवार तारखा पडतात। यापूर्वी 18 सप्टेंबरची तारीख पडलेली होती, त्यानंतर डायरेक्ट 22 ऑक्टोबरची तारीख पडलेली होती। मात्र अभिषेक मनू सिंघवी यांनी हे प्रकरण मेन्शन केलं आणि येत्या मंगळवारी म्हणजेच 26 तारखेला 26 सप्टेंबरला याबाबत 24 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होण्याची शक्यता आहे। मात्र 313वं प्रकरण आहे, त्या दिवशी दिवसभर इन्कम टॅक्स एक मोठं प्रकरण कोर्टामध्ये असल्यामुळे कदाचित हे प्रकरण येणार नाही। मात्र निवृत्त होण्यापूर्वी चंद्रचूड याबाबत निर्णय घेतात का हे बघावं लागेल, कारण मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे कोर्टाला विनंती करू शकतात। मात्र वारंवार तारखा पडतायत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांचं चिन्ह आणि नावाची जी सुनावणी आहे ती देखील वारंवार लांबणीवर पडते आणि दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी देखील वारंवार लांबणीवर पडते। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्काच म्हणावा लागेल। त्यामुळे निवृत्त होण्यापूर्वी धनंजय चंद्रचूड या सगळ्या बाबतीतला काही मोठा निर्णय देतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी या सत्ता संघर्षाचा निकाल येणं खरं तर अपेक्षित आहे। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।